हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे माझे व्हिडिओ बघता. तर व्हिडिओ आवडतात का माझी रेसिपीचे? तर आवडत असले लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे बघा, इथे मसूर दालची खिचडी बनवलेली आहे मी. अख्खा मसूर असतं ना, त्याची खिचडी बनवलेली आहे. खूप मस्त लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर बघा, इथे मी कुकर ठेवलेला आहे. कुकर छान असं गरम झालेला आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घातलेलं आहे मी 2 माप. तर यामध्ये आता खडे मसाले घालायचे आहेत. खड्या मसाल्यामध्ये सुकी मिरची, तेजपत्ता, लवंग, मिरे आणि हे बघा दालचिनीचा तुकडा, इलायची, स्टारफूडचा अर्धा तुकडा घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहेत. इतकं सगळं आपल्याला घालायचं आहे. हे छान असं तडतडलं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा मिरची घालायची आहे. तर पण छान एक खडा मसाला आधी छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला, तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आहे. तर बघू शकता इथे त्यामध्ये मी कांदा 2 कांदे घेतलेले आहे मध्यम आकाराचे. ते असे उभ्या आकाराचे कापून घेतलेले आहेत. आणि त्यामध्ये मिरच्या पण घेतलेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही, इथे 3 मिरच्या अशा लांब लांब कापून घेतलेल्या आहेत मी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे. कांदा तर एकदम असा म्हणजे ब्राऊन होईपर्यंत भाजू द्यायचा आहे आपल्याला. तर खूप मस्त खिचडीची चव येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीची खिचडी तर खूप जण बनवतात, पण अशा पद्धतीची खिचडी खूप मस्त लागते. माझा गळा पण थोडासा खराब आहे त्यामुळे. तर बघू शकता तुम्ही, ते कांदा आपला छान असा भाजू द्यायचा आहे आपण. तोपर्यंत इथे तांदूळ आणि हे घेऊया. बघा, इथे एक कटोरी मी तांदूळ घेतलेले आहे. तिथे तुम्ही कोणते पण तांदूळ घेऊ शकता, पण चिकट नाही झाला पाहिजे आपला भात. तर इथे 1 कटोरी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच कटोरीने आपल्याला मसूर घ्यायचे आहे. अख्खा मसूर असते ना, ते घ्यायचे आहे. हे बघू शकता तुम्ही, ही अशी मसूर घ्यायची आहे 1 कटोरी. तर आता हे सगळं आपण दोन्ही पण बरोबरच घ्यायचे आहेत. तर इथे हे सगळं एका जागी मिक्स करून आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे. सगळं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला. मसूर अगोदर निवडून घ्यायचे आहे, म्हणजे काय खडेबिडे असतात ना त्यामध्ये कधी कधी, तर आधी साफ करून घ्यायचे आहे. तर बघू शकता इथे मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तर आपला कांदा पण बघू शकता तुम्ही, इथे होत आलेला आहे, थोडा ब्राऊन झालेला आहे, पण आणखीन आपल्याला होऊ द्यायचा आहे थोडा. तर हे होत जाईल इकडे, तोपर्यंत आपण हे तांदूळ आणि हे धुवून घेऊया. तर हे आता स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आपल्याला. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की ना बघू शकता तुम्ही किती घाण पाणी निघलेलं आहे. असं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. किती घाण असते ना यामध्ये, तांदळामध्ये पण असते खूप घाण आणि या डाळीमध्ये पण असते. त्यामुळे ना स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता बघूया आपण, आपला कांदा झालेला आहे बघा, ब्राऊन दिसत आहे. त्यामध्ये मी आता हे घालत आहे, लसूण आणि अद्रकचा पेस्ट घातलेला आहे. मी उकळीमध्येच कुटून घेतलेला आहे. तर जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाही. अगोदर लसूण आणि अद्रकचा पेस्ट घालायचा आहे, नंतर आपल्याला आणखीन थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा आहे. आपला लसूण आणि अद्रक पण छान भाजलं पाहिजे ना त्यामध्ये, मसाल्यामध्ये, त्यामुळे तर आणखीन आपल्याला होऊ द्यायचं आहे. तर बघू शकता इथे किती मस्त असा आपला कांदा आणि कांदा लसूण हे सगळा मसाला ना आपला छान फ्राय होत आहे. आणि आता आपण यामध्ये घातलेला आहे टोमॅटो, मोठ्या आकाराचा एक. तर मोठ्या आकाराचा एक टोमॅटो छान असा कापून घेतलेला आहे आणि घातलेला आहे टोमॅटो पण. आता ना हे सगळं आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे की छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये तेलामध्ये. तर बघू शकता इथे आपला मसाला छान भाजत आहे. तर यामध्ये आपण घालणार आहोत, आपल्याला काय काय मसाले घालायचे आहेत ते बघू शकता. इथे मीठ घातलेलं आहे मी, चवीनुसार मीठ घालायचं आहे, हळद घालायचं आहे, लाल मिरची पावडर घातलेला आहे मी, थोडं तिखटवाला आहे खूप. मिरच्या पण घातलेल्या आहेत, आपण अगोदर याची काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता इतकेच मी मसाले घातलेले आहेत, दुसरं काही घातलेलं नाही आहे. यामध्ये ना दही टाकल्यानं पण खूप मस्त होते, पण मी इथे दही घातलेलं नाही आहे.
तर आपला मसाला किती छान वास पण येतो, एकदम सुगंध पसरलेला आहे. आणि बघू शकता आता यामध्ये मी हे पण धुवून घेतलेले तांदूळ आणि डाळ हे मिक्स घालत आहे. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पाणी घालणार आहोत यामध्ये. बघू शकता छान असा मिक्स झालेला आहे. आपण आता यामध्ये पाणी घालणार आहोत. तर बघू शकता किती मस्त असं आपला खिचडी तयार होत आहे आणि खूप मस्त लागते ही खिचडी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. या बघा धनिया पण घातलेला आहे, मी कोथिंबीर पण घातलेली आहे यावरती. कोथिंबीर पण घातल्याच्यानंतर खूप छान सुगंध येतो. तर बघू शकता तुम्ही असं मस्त आपलं छान असा मसाल्यामध्ये छान तांदूळ मिक्स झालेले आहेत. आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर बघू शकता तुम्ही पाणी घातलेलं आहे. तर पाणी बघू शकता तुम्ही इतकं घातलेलं आहे आणि तांदळाच्या त्याच्यावरती थोडंसं पाणी आलं की मी आणखीन पाणी घालणार आहे थोडंसं. खूप मस्त आणि सुटसुटीत भात तयार होतो. तर अशा पद्धतीने बघू शकता. आणखीन मीठ घातलेलं आहे मी. मीठ घातले कारण अगोदर पण थोडंसं मीठ घातलेलं आहे, आता पण थोडंसं घातलेलं आहे मी. तर बघू शकता आता मी इथे कुकरचं झाकण लावून कमीत कमी 2 शिट्ट्या तर करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या करून घेतल्या ना तर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर हवा काढायचीच नाही, थंड होऊ द्यायचं कुकर. तर खूप छान मस्त असा बनून तयार होतो आपला भात. आणि 3 शिट्ट्या जर केल्या तर लगेच खुलून जातो. बघू शकता आपली अशी खिचडी तयार झालेली आहे. किती मस्त झालेली आहे बघू शकता तुम्ही. एकदम सुटसुटीत झालेली आहे, एकदम सुटसुटीत आणि एकदम मस्त बनलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खूप मस्त आणि खूप टेस्टी लागते अशा प्रकारची मसूर डाळ खिचडी. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल ही खिचडी. तर अशा पद्धतीनेच बनवा तुम्ही. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघा मी प्लेटमध्ये काढून दाखवलेली आहे. किती मस्त आणि किती टेस्टी, दिसायला किती मस्त दिसते, खायला पण एकदम टेस्टी लागते. मुलांना तर खूप आवडेल, नक्की आवडेल. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही तुमच्या म्हणजे घरी. तर तुम्हाला आवडले तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता एकदम मस्त टेस्टी दिसत आहे असे वाटते आणि वास पण इतकाच मस्त छान येतो. तर चला तर मग बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.